श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मला कस्टमरनं 2 गोधड्या घालण्यासाठी ह्या साड्या दिल्यात. ह्या वर नव्याच्याच साड्या दिलेल्या आहेत वर घालण्यासाठी. 4 साड्या ह्या नव्या दिल्यात ते घालण्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता हे आतमध्ये घालण्यासाठी ह्या साड्या मला दिलेल्या आहेत. ह्या अशा किती दिल्यात पाहू. नवीन नवीनच दिलेत की सगळे. हे घडी हे सुद्धा धागे सुद्धा तोडलेले नाही त्याचे. हे बघा हे असे धागे सुद्धा तोडलेले नाहीत. हे एम्ब्रॉयडरी वाले साड्या आहेत म्हणून हे दिलेले आहेत. एक त्या 4 झाले ना. 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 दिलेत. 13 म्हणजे हे 6 साडीची 6 12 साडीच्या 2 होणार आणि एक काटाला लावण्यासाठी हे होणार. हे एक काटाला 14 पाहिजे होत्या. 12 13 दिल्यात ना. 14 तरी 7 ची असते ते तर 2. चला आपण दिल्यात तेवढं घालू. जेवढं कस्टमर दिल्यात तेवढे घालायचे आपण. आता पाल तयार केले का त्याचे? पाल तयार केले मी. पाल तयार करून ठेवली कारण आता घालायला बरं पडतं म्हणून. पाहू शकताय हे काय करणार मी आता. हे साडी आहे ना ही खाली अंतरणार. त्याला म्हणतात 5 हाताची. 5 हातापेक्षा पण जास्त होती. मधला भाग जरा सोड. बस हे गोळा होते म्हणून हे सगळं व्यवस्थित करावं लागतं. असं नाही तर मग एकदा गोळा झाली तर ते गोळा होत जातं. हे आता मी ह्याच्यावर आणि परत साडी असं अंतरणार. हे असं डबल कर. एक जण काय करतात ही साडी असते ना ह्याला शिलाई मारून घेतात. तर मी तसं काय करत नाही आहे. असं मी ही अंतरते. तिकडे 4 बोट राहिले तर होते तिकडे त्याच्या या शिलाईवरचं. हां बस. असं करावं लागतं. आता ही कितवी साडी? 1 2 3 तिसरी साडी अंतरत आहे. सॉफ्ट अशा बऱ्या पडतात ना साड्या. सॉफ्ट असं बरं पडतं. मावशींचे पाय दुखत नाहीत असं 2 पायावर उभं राहून? असं गोळा होते. हे आता 3 साड्या. ही 4थी साडी आहे. मी सुद्धा चालतं काय कस्टमरनं घालायला. हे पाहू शकताय हे असे स्टोनवाले दिलेत. जरा सॉफ्टमध्ये आहेत. नाही तर सुई मोडली तर बोटा बिटा जाते ना. आता कस्टमरला दिले तर काय करणार. तर घालावं लागणार आहे. आता ही दिसा बंद केली. ही दिसाली हे या साईडला असतात. नाही सगळीकडे साईड खाली चालू जाते. हे असं मी घालते. मी काही शिलाईमध्ये मारून घेत नाही. असंच घालते मी. शिवते छान. कुणाकडून शिकला तुम्ही गोधड्या घालायला? 4 साडी. ही पाहू शकता हे कस्टमरनं साडी दिली आहे. 9वीचीच साडी दिलेली आहे. घड्या पण मोडलेल्या नाही. घड्या पण मोडलेल्या नाही तिच्या. ही नवीन साडी दिलेली आहे.
बोला की मोठ्याने बोला. आता तिकडे 2 झाल्या, तिकडे 2, 4 झाल्या. खाली 1 5 आणि वरती 1 6 घालायला पाहिजे. 2 2 4 5 आणि 5 6 6. ही आता अशी उभी घालायला पाहिजेत ना. नाही मग हे बरोबर आहे. मग तेच की अशीच की. 4 आणि वरती वर 1. हम्म, पाहू शकताय बघा ना कशी म्हणजे नवी साडी दिली आहे आतमध्ये घालायला. हम्म. असं म्हणजे कोणीतरी नेसवलेले असतात, मग ते तोकडे असतात साड्या. घ्या अंदर इकडेच. 4 5 झाल्या, 6 आणि ही 1 वर घालायला 6 साड्या. हे पाल तयार ही केलेली. पाल तयार केलेली आहे. ही पण पाहू शकता तुम्ही. ही पण नवीन साडी आहे. असं आमच्याकडे कसं गोळा झालेल्या देत नाहीत साड्या, असं ह्याच्या देतात. चांगल्या साड्या असं देतात म्हणजे गोळा गोळा होत नाही ते. सुरू आज जरा गावावरून माझी बहीण आली आहे. ती मला थोडीशी मदत करू लागायला लागली. खरं ना खेड्यातली लोक असल्यामुळे त्याचे व्हिडिओमध्ये यायला जरा लाजतात, येत नाही. आता हे जरा जरा थोडं थोडं झालेलं आहे. जरा पावलाला लागायला लागलेत हे खडं. जरा बसा त्या मिशनीत. हां मग ती दुसरी साडी घाला त्याच्यात. साडी घालूया. हम्म. काढते कारण हे चालणार नाही साडी. असं हे पाहू शकताय. हे माझ्या पावलाला टोचा लागले. ही खड्याची साडी असल्यामुळं हे पावलाला टोचते. तरी पण मिशनीवर जरा घालून बघते कसं होतं. चाललं तर बघू. ठीक आहे, दोरा बसू शकत नाही. हे स्टोन गावा लागलेत शिलाईमध्ये. ही काढून ठेवते कस्टमरची. परत ती साडी द्यायला बरं पडते. त्यांना सांगायला लागेल 6 साडीची घालायला. शिपर आतमध्ये आहे. नवीन साडी आहे. हिरवा दोरे तोडते मी कारण सफेद साड्या आहेत. गावाकडे चालत नाही त्या सफेद साड्या. आणि टोकड्या पण आहेत हे लांब एक एक मोठे आहेत, एक एक छोटे आहेत. एक एक छोटे आहेत. मग ते नेसायला छोट्या पडतात म्हणून हे गोदडीमध्ये घालायला देतात. एका साईडलाच जास्त येते. मला डबल काम लागलेलं आहे कारण ते माझ्या पावलाला टोचायला लागलं. खडे होते त्याच्यामुळे परत काढून आता ही घातली मी साडी. हे असं गोळा होऊ नये म्हणून असं व्यवस्थित असं करून घ्यावं लागतं. नाही तर एकदा जर हे गोळा गोळा झालं तर मग ते गोळा गोळा होईतच जाते. मग त्याच्यामुळे हे व्यवस्थित घ्यावं लागतं. तिकडे जास्त कोपरा दिलेला आहे. त्याची थोडंसं कटिंग करून टाकणार आहे. परत एकदा बोला, परत एकदा बोला. आता हे थोडंसंच कटिंग करून टाकणार आहे. जास्त काही कटिंग करून टाकणार नाही आहे. खालची साडी बघू हितपर्यंत ते पाहू शकता. हितपर साडी आलेली आहे. खालची साडी ही खालची साडी हितपर आली आहे. त्याच्यामुळे मी हितूनच आता हे कट करून टाकणार आहे. हे बघा कारण कमी जास्त असं व्हायला नको म्हणून हे व्यवस्थित करून घ्यावं लागतं. दे लाईट. आता हे कसं हे खालवर आहे परत त्याच्यामुळे मी
थोडंसं कटिंग करणार. पाहू शकता हे दोरे मी असे आतमध्ये भरण्यासाठी हे दोरे लाख म्हणतात त्याला, हे भरण्यासाठी हे दोरे मी दुकानातून आणलेले आहे. आणि हे आता हे पहिल्या गोदडीचं हे धागे काढून ठेवलेले आहेत. आता हे ओवणार सुईमध्ये हे थोडं ओवले आहे ते पहिलाचे. आणि आता हे मी आतमध्ये हे दोरे भरणार आहे. तिकडून येतात. तिकडून ये. हे आतमध्ये आता हे कसं आहे ना, हे साड्या आतमध्ये घातल्यात, मग असं गोळा गोळा होऊन जाऊ नये म्हणून मी आता हे लाख भरणार आहे. हे पाहू शकताय तुम्ही. हे साध्या आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला मी ही गोदडी पूर्ण म्हणजे सुरुवातीपासून मी शेवटपर्यंत तुम्हाला ही गोदडी साड्या अंतरण्यापासून ते गोदडी तयार होईपर्यंत हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. साध्या आणि सोप्या पद्धतीत आहे हे. पाहू शकताय तुम्ही. तेवढी काय अवघड नाही आहे गोदडी शिवण्यासाठी. हे बघा असे हे आतमध्ये लाख भरायचं आहे. आणि हे गोदड्या असं शिवतेलं बघून परगावातून माझ्याकडे गोदड्या शिवण्यासाठी फोन वगैरे येतात, गोदड्या शिवायला देतात माझ्याकडे. मी यूट्यूब चॅनल आहे माझं यूट्यूब चॅनल, त्याला मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट कमेंट करा. लाईक करायला विसरू नका प्लीज. आता कसं सपोर्ट आहे तुमच्या सपोर्ट मला आहे, तसंच मला सपोर्ट करत राहा. माझ्या चॅनेलला शोभा चिखलकर म्हणून चॅनेलचं नाव आहे. आणि तुम्ही कशा प्रकारे तुम्ही पण गोदड्या जर शिवत असाल तर मला सांगा कमेंट करून, तुम्ही कशा गोदड्या शिवताय. मी माझी पद्धत दाखवली तुम्हाला कशी शिवायचं ते, कशा गोदड्या घालायच्या. सुई दिसत नाही. मावशी घाबरतात बोलायला, मी व्हिडिओमध्ये दिसू नये म्हणून. पण मावशींना माहिती नाही व्हिडिओमध्ये दिसतात ते. माझं लक्ष नव्हतं. मोठे मोठे धागे तर की हे छोटे छोटे नको होते नाही. कुठले? हेच की कटिंग करून टाकायला लागतं ना. एक मग नंतरच्या गोदडीला बरं पडतं ते असं काढून. दरवेळेस एकट्यात घालतात. आज जरा माझी बहीण आली आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला मदत झाली. नाहीतर प्रत्येक वेळेस मला एकटी असं अंतरून असं दोरे वगैरे भरावं लागतात. काय गाठ बसली का? काय गाठ बसली? दोरे जरा चांगले बघून घेता. मी असे मोठे मोठे धागे घालून घेते. कोणाकडून शिकलाय तुम्ही गोदडी शिवायचं? मी स्वतः शिकली. बहिणींनी शिकवलं ना? बहिणीने कपडे शिवायला शिकवलं. हां हां हां. मी स्वतः माझ्या गोदडी. मनानं मी गोदडी. कशा गोदड्या हंतरून म्हणजे साड्या पाल तयार करून कशा घालायच्या, कसं शिवायचं. तेव्हा तर काय मोबाईल पण नव्हता. तेव्हा काय मोबाईल पण नव्हते. हा मोबाईल नव्हते. असं कुणाला पण सांगावं, असं तोंडानं असं सांगावं लागतं. असं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामुळे आता लोकांना माहिती झालं मी गोदड्या शिवते हे. त्याच्यामुळे आता का माझ्याकडे कस्टमर यायला चालू झालेत. आणि मी खूप वर्ष झालं गोदड्या शिवते. त्याच्यामुळे माझ्याकडे कस्टमर असतात भरपूर. आणि कुठं गोळा नाही काय नाही, असं व्यवस्थित शिवून असं काठ वगैरे लावून ते देते. लहान बाळांची ते पण गोदड्या शिवते, गोंच्या शिवते, ब्लाऊज जे काय येईल ते शिवत राहते मी. बंद. मी हे आता हे लाख भरलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि आडवं एक घेतले. सुरुवातीला हे मिशनीवर घालणार ते, आणि म्हणून त्याच्यासाठी हलू नये म्हणून ह्या साईडला तेवढं घातले. मी इकडे पाहू शकता, मी इकडे कोणतरी विठा वगैरे किंवा दुसरं काही पण ठेवू शकते. तसं
असं मी काही ठेवलेलं नाही आहे आणि माझी गोधडी हालत पण आहे. एक जण कसं पाणी पण टाकतात त्याच्यावर, खरं मी तसं काय नाही टाकत. आणि मी आता हे घडी करून ठेवणार आहे. मी आता ही गोधडी उद्याच शिवणार, कारण माझ्या घरी पाहुणे आलेले आहेत. पाहुणे म्हणजे माझी बहीणच आली. आणि आता मी हे गोळा करून ठेवते. थोडं थोडं असं, जास्त नाही, थोडं थोडं असे गोळा करून असं साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला मी हे सांगते कशी गोधडी घालायची ती. तुझी बाजू जास्त केली. आज 2:45 सुद्धा लवकर वाजत नाही झालेत, कसं काय? घडी पडते, असं घडी पडायला नको पाहिजे, नाही तर मग गोळा गोळा होत जात. जाऊ दे, फास्ट फास्ट फास्ट, नको 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 तसं नको नको. पाहू शकता मी कशी गोळा केलेली. आणि हे लास्टचं असतं ते याच्यावर असं घ्यायचं, याच्यावर घ्यायचं, असं करायचं, असं फुलट मारून असं ठेवायचं. मोठी झाली की बरीच. जरा मोठी झाली ही, 5 हातापेक्षा पण ही गोधडी मोठी होणार आहे. आणि मी आता हिला बांधून ठेवते. हे थोडं थोडंसंच मी कट केलेलं आहे, जास्त काय कटिंग करून टाकलं नाही. नाहीतर मग एक एक माणूस कसं उंचीचं भरपूर असतं, त्याला ते पुरत नाही गोधडी, त्याच्यामुळे मी जास्त कटिंग करून टाकत नाही. आणि आता ही बांधून ठेवते. आणि आता मी पाहुणे आले त्याच्यामुळे मी आज काय शिवणार नाही आहे. आता मी उद्या शिवणार आहे. शिवतेला तुम्हाला दाखवते मी कशी शिवते ते. आणि तुम्ही पण माझी जर गोधडी कशी घालतेली शिवतेली बघून जर शिवत असाल तर मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण कसे शिवताय ते पण मला कमेंट करून सांगा. आता हे ठेवते. अशा प्रकारे एक गोधडी घालून झालेली आहे. आणि ही कस्टमरची आता साडी ही, कारण हिला स्टोन आहे त्याच्यामुळे ही परत द्यावी लागणार. त्यांची पिशवी कुठे आहे? ही पिशवी आहे काय? ही पिशवीत घालून त्यांची त्यांना द्यायची. आणि आता शिल्लक किती राहिल्या? 1 2 3 4 5 6 आणि ही 7 साडी आहे. 7 आणि 7 साडीची घालायची. हे आताच घालणार आहे का? नाही, उद्या घालूया. आता बाळाला आणा जायला पाहिजे, स्कूलमधून बाळ येईल. आणि उद्या घालू. किती वाजले आता? 2:45. 2:45. 2:45 आल्या होते. एक गोधडी परत घालून होते 1 तासात.